नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं आहे माहिती मित्रांनो, काल तुकाराम बीज होती। तुकोबरायांनी जे वैकुंठ गमन केलेलं आहे त्या दिवसाला आपण तुकाराम बीज म्हणून साजरी करतो। ज्या तुकोबरायांनी आयुष्यामध्ये एवढा संघर्ष केला, आयुष्यामध्ये एवढ्या गोष्टी सहन केल्या, एकही दिवस शाळेत न जाता गाथेसारखा एवढा मोठा ग्रंथ लिहिला, पण त्या गोष्टीचा आज आपल्याला काहीच नाही आहे। काल परवाचा एक किस्सा आहे। जवळ सप्ताह बसलाय आणि जे व्यक्ती कंटिन्यू कीर्तन ऐकायला जाते त्यानं सप्ताह चालू असतानाच घरी मटण आणलं होतं। खावं की न खावं हे मी म्हणत नाही, त्या व्यक्तीनं आणलं, तो व्यक्ती मटण खाल्ला आणि फिरसे कीर्तनाला आला, बाहेर बसला, ती गोष्ट वेगळी। मला त्याला काय असते ह्या वाक्यामध्ये खूप गोष्टी दडलेल्या असतात। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय सांगायचं ती सांगा, आम्ही आमचं वागणं कधी सोडणार नाहीत। संपूर्ण अध्यात्म कशासाठी आहे? स्वतःवरती विजय मिळवण्यासाठी, स्वतः आनंदी राहण्यासाठी। पण जर आपली इंद्रियच आपल्या ताब्यात नसतील, जर आपल्याला थोडा सुद्धा दम निघत नसेल, तर काय उपयोग आहे एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकण्याचा, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा? एकतर व्यक्ती मला मी खातो आणि आंघोळ करून जातो, आंघोळ केल्यानं शरीर धुतलं जातं, आतमधल्या गोष्टी नाही। जर आपण असं वागत असू ना, आपण आयुष्यभर जरी परमार्थ केला, आयुष्यभर जरी संतांजवळ गेलो ना, आपल्याला 1% पण मिळत नाही, 1% पण मिळत नाही। कारण ज्ञानाचा खरा अर्थ हा उपयोगामध्ये। मला किती माहिती आहे ह्या गोष्टीचा काय उपयोग नसतो, मी जगतो कसा ही गोष्ट महत्त्वाची असते। आणि भरपूर होते विनाकारण जे बाकीचे लोक आपल्याकडे बघत असतात ना, त्यांच्या पण डोक्यात ह्या चुकीच्या गोष्टी पेरल्या जातात, त्यांना पण अशीच वळण लागायला लागतात, पण आपण ह्या गोष्टीचा विचार नाही करत। जोपर्यंत आपल्याला देवाविषयी प्रेम निर्माण होत नाही, त्याच्या शब्दांविषयी प्रेम निर्माण होत नाही ना, तोपर्यंत आपण काही जरी केलं तरी काही उपयोग होणार नाही। आपल्याला ते शब्द जगता आले पाहिजेत, ते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आचरणामध्ये आणता आले पाहिजेत, तेव्हाच त्या गोष्टींचा उपयोग आहे। आता माझं हॉटेल आहे, माझ्याकडे भरपूर लोक येतात, गळ्यात माळ असते पण दारू विचारतात, हाय का? मध्ये तर एक जण आला होता पट्ट्या, मला वाटतं चांगला व्यक्ती असेल, फर्स्ट टाइम एकटाच आला आणि नेक्स्ट टाइम येताना गँगच घेऊन आला पूर्ण, आणि मला म्हणला माल लावायचा, मला बसून कुठं आहे जागा? मी म्हणलं आम सॉरी। परत मी त्याला ते औपचारिकता, तो पाहुणचार मी ठेवला नाही नंतर, मी म्हणलं सॉरी। पण ह्या गोष्टी कुठेतरी जखमा करतात आतमध्ये, कारण हे लोक परमार्थाला किंवा वारकरी संप्रदायाला डाग लावत आहेत। त्यांना संतांचं काही देणं घेणं नाही, ते फक्त स्वतःच्या मजेसाठी माळ घालतात, पंढरपूरला जातात, सप्त्यात जातात, आचरणामध्ये कधी आणत नाहीत। माळ का घालायची? जे भगवंताला मान्य नाही ते मी खाणार नाही, ही शपथ आहे। जे भगवंताला आवडत नाही ते मी आचरण करणार नाही, आणि ही शपथ आपण तुळशीची माळ घालून घेत असतो। इनफॅक्ट ज्या व्यक्तीला कळत नाही त्यानं जर ती चूक केली असेल ना, तर आपण त्याला एक वेळ समजून घेऊ शकतो। पण जे लोक कंटिन्युअसली सप्त्यामध्ये रोज कीर्तन ऐकतायत, रोज पुढे येऊन बसतायत, त्यांनी जर ह्या चुका करायच्या म्हटलं ना, मग वाईट वाटायला लागतं। मग जाऊन आपला फायदाच काय आहे त्या ठिकाणी? मान्य मला की बदल हा लगेच होत नसतो, पण त्या ठिकाणी जाताना तरी आपल्याला आपल्या इंद्रियावरती नियंत्रण असायला पाहिजे। काय उपयोग नाही ह्या सगळ्या गोष्टींचा, काय उपयोग नाही। भक्ती अशी नसते, जो ॲक्च्युअलमध्ये खरा भक्त असतो ना, त्यालाच भगवंत भेटत असतो। नाहीतर या आपण असल्या चुकीच्या गोष्टी करून जर देवापाशी जात असतो ना, देव आपल्याला कधी जवळच करत नाही, कधीच नाही करत। त्याच्याविषयी तेवढं प्रेम असायला पाहिजे, त्याच्याविषयी तेवढा भाव असायला पाहिजे। नुसतंच रोज जाऊन हात जोडण्याला काय उपयोग नसतो। जे देवाचे शब्द आहेत ना, ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जगता आले पाहिजेत, तेव्हा त्या गोष्टींचा उपयोग होत असतो। ते एक म्हण आपण ऐकत नाही का, म्हणी नाही भाव आणि देव मला पाव। कसा पावल देव? आपल्याला देवाविषयी तेवढा भाव असला पाहिजे, त्याच्याविषयी तेवढं प्रेम, त्याच्याविषयी तेवढी कृतज्ञता, त्याच्याविषयी तेवढी आपुलकी असायला पाहिजे। जेव्हा आपल्याला भगवंतावर प्रेम होतं ना, त्यावेळेस आपण अशा गोष्टी करत नाहीत। लोकांना दाखवण्यासाठी परमार्थ करणं वेगळं आणि भगवंतासाठी स्वतःसाठी परमार्थ करणं वेगळं। म्हणजे अशा चुकीच्या वागणाऱ्या लोकांना एक कळकळीची विनंती आहे, जर आपल्याला आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवता येत नसेल, जर आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर कृपया तेवढा पिरियड तरी त्या गोष्टीपासून लांब राहा। विनाकारण तिथं जाऊन खराब करू नका। इनफॅक्ट त्या टायमिंगला स्वतःला पण रिग्रेट होत राहतं की यार मी काय करून आलोय। संत एवढ्या पोट तिडकीनं आपल्याला काय सांगतात आणि आपण काय करतोय हे आपण कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे, त्यांच्या शब्दांना जगलं पाहिजे। त्यांचं जर आपण ऐकतच नसतो, आपण जर आपल्या आचरणातच आणत नसो ना, जाऊन फायदा काय आहे तिथं? उगा परत मी चांगला असल्याचा अहंकार वाढायला लागतो, दुसरं काय होत नाही आयुष्यामध्ये। त्यामुळे अशा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी कृपया सोडून द्या। आपल्यामुळे परमार्थ बदनाम होणार नाही, आपल्यामुळे संतांचं नाव बदनाम होणार नाही, याची तरी काळजी घ्या। होत नसेल ना, लांब राहा।
पण अशा चुका करू नकात. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या नॉर्मल झाल्यात ना, मी सर्रास सगळ्याकडून ऐकतोय त्याला काय असते आणि त्याला काय होतंय. भाई हे खूप चुकीचं आहे. आपण काय पेरतोय ना ह्या गोष्टीकडे आपण कॉन्शियस असलं पाहिजे. पवित्र जागा आहे त्या आयुष्यामध्ये, त्या लोकांची मंदिरं आहेत, त्यांचं कार्य तेवढं मोठं आहे. आपण असं चुकीचं बघून त्या गोष्टींना मलिन नाही करायचं. होत नाही ना, लांब राहायचं. पण हे असे चुकीचे संदेश समाजामध्ये नाहीत पोचवायचे. कारण आपल्याला बाहेर जरी कोणी बघत नसलं ना, आपल्या घरातली लोक बघत असतात. आपल्या घरच्यांवर तेच संस्कार पडत असतात. आपल्या घरात लहान मुलं असतात, त्यांच्यावर तेच संस्कार पडत असतात. ज्यावेळेस ते मोठे होतात ना, मग ते पण सुरुवात आपण स्वतः करायची असते. जरा तरी आपल्यामध्ये बुद्धी असायला पाहिजे ना. एवढं जरी आपण आयुष्यामध्ये केलं ना, भरपूर पुण्य केलंय. धन्यवाद. बाय.